नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी बटाटा पराठा ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, मी आता या ठिकाणी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे. आता आपल्याला ते कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे बटाटे उकडायला ठेवूया. आणि उकडायला ठेवताना कुकरमध्ये आपण ही खाली एक बाऊल ठेवायचा आणि त्यामध्ये बटाटे उकडत ठेवायचे. पाण्यामध्ये बटाटे कधीही उकडायचे नाही. बटाटे हे कोरडे बाऊलमध्ये ठेवायचे. आणि आता आपण हे बटाटे बाऊलमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे आपण उकडून घेऊया. चला तर मग आपण गॅसवर उकडायला ठेवूया. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. तर यामध्ये मी हिरव्या मिरच्या वापरणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत 4-5 कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या. आणि आता आपण त्यामध्ये बघा, आता या ठिकाणी आपण आता कोथिंबीर टाकलेली आहे थोडी. आल्याचे तुकडे टाकले आहे 2-3 छोटे छोटे. आता यामध्ये लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आपण हे सर्व मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता तोपर्यंत आपले बटाटे पण उकडून होतील. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता या पराठ्याचं पीठ भिजवून घेऊया. आता या पराठ्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कणिक घेतलेली आहे 2 वाट्या. आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे मी, अर्धा चमचा. 2 वाटी गव्हाच्या पिठाला अगदी अर्धा चमचा बेसन टाकायचं. बेसन पीठ टाकल्यानंतर थोडंसं त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. यामुळे पराठा अगदी खुसखुशीत आणि होतो. आता बघा मैत्रिणी, आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ, चणा डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे. आता यामध्ये मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि आता हे पीठ आपण भिजवून घेतो. तोपर्यंत आपले बटाटे पण थंड झालेले आहेत. आता आपण हे बटाटे पण सोलून घेऊया. तर चला मैत्रिणींना, आता आपलं पीठ भिजून होतं आहे तोपर्यंत आपण हे बटाटे सोलून घेतलेले आहे. आता आपण किसणीने ते किसून घ्यायचे आहे. आता बघा, हे बटाटे आपल्याला किसणीने व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहे. बटाटे किसल्यामुळं आपला पराठा हा फुटत नाही. तर बघा, आता आपण हे बटाटे किसून घेऊया. आता आपण सर्व बटाटे आपले किसून झालेले आहे. आता आपण जो मसाला वाटून घेतलेला होता, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ते आपण प्लेटमध्येच तो मसाला आपण बटाट्याला लावून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता हळद टाकायची आहे. तो मसाला, हळद, हिरवी मिरचीचा मसाला, हळद, मीठ आपण बटाट्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आता हा मसाला आपण व्यवस्थित हातानेच आपण त्या बटाट्यामध्ये एक जीव करून घेणार आहोत. सर्व बटाट्याला मसाला आपण लावून घ्यायचा आहे. आपण जो बटाटा किसून घेतलेला आहे त्याला सर्व तो हिरवी मिरचीचा मसाला लावून घ्यायचा. आणि आता थोडंसं अर्धा पळी तेल टाकून आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे. आपण जे बटाट्याचं बॅटर केलेलं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींना, आता आपण हे बटाटा परतून घेऊया. तर चला, आता आपण बटाट्याचं बॅटर परतून झालं आहे. आता आपण पराठा लाटायला घेऊया. आता पहिल्यांदा आपण 2 पोळे लाटून घ्यायचे आहे. जे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे त्याच्या 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आता ही एक पोळी लाटून बाजूला ठेवून द्यायची.
मी तुम्हाला 2 प्रकारे पराठा लाटून दाखवणार आहे. आता पहिली पोळी लाटून झाली आहे. आता आपण दुसरी पोळी पण लाटून घेऊया. आता अशा प्रकारे आता आपण दुसरी पोळी पण आपली लाटून झाली आहे. आता दुसरी पोळी पण लाटून झाली आहे. आता आपण जे बॅटर केलं आहे ते त्या पोळीला व्यवस्थित असं पसरून लावून घ्यायचं आहे. तर मग असा पराठा केला तर तो पराठा फुटत नाही. तर बघा मैत्रिणींनो, आता हे बॅटर आपण त्या पराठ्याला व्यवस्थित लावून घेऊया. आणि आता त्याच्यावर आपल्याला दुसरी पोळी आता ठेवून घ्यायची आहे. आता हे बॅटर लावून झालं आहे. आता आपण त्याच्यावर दुसरी पोळी आपण ठेवून घेतलेली आहे. आणि आता ही पोळी ठेवल्यानंतर आपल्याकडे जो काटा चमचा असतो त्याने आपल्याला साईड आपल्या त्याच्या दाबून घ्यायच्या आहे काट्या चमच्याने. त्यामुळे साईडही व्यवस्थित दाबल्या जातात आणि डिझाईन पण तयार होते. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हा आपण बटाट्याचा पराठा व्यवस्थित त्या काट्या चमच्याने दाबून घेऊया त्याची साईड. आणि आता हा आपला रेडी झाला आहे. आता आपण तो गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर तो पराठा टाकू. आपण थोडं थोडं तेल सोडून आपल्याला तो खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता थोड्या प्रमाणामध्ये तेल आपल्याला त्याला लावायचे आहे आणि पराठा तो भाजून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला बटाटा पराठा भाजून होतो त्यावर दुसऱ्या पद्धतीने हा पराठा लाटून दाखवते. आता ही छोटीशी पोळी लाटून घेतली आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपण जे बॅटर केलेलं आहे ते त्याचा गोळा आपण त्यामध्ये ठेवून घ्यायचा. आणि आपण ज्याप्रमाणे मोदक करतो त्याप्रमाणे त्याची असे मोदकाप्रमाणे त्याची पाळी करून घ्यायची आणि वरचा भाग थोडासा काढून टाकायचा. आणि आता पुरणपोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच हा पराठा पण आपण लाटून घ्यायचा. तर अशा प्रकारे आता ही दुसऱ्या पद्धतीने पण मी तुम्हाला पराठा लाटून दाखवते. आता थोडं आपण हाताने त्याला प्रेस करून घ्यायचा की त्यामुळे पराठा हा फुटत नाही. तर बघा मैत्रिणींना, आता हा पराठा आपण अशा प्रकारे आता हा व्यवस्थित असा लाटून आपल्याला जसा लागतो तसा तो लाटून घ्यायचा, जाड पातळ. पण पराठा हा मोस्टली जाडच छान लागतो, त्यामुळं बटाटा पराठा हा थोडासा जाडच ठेवायचा असतो. बघा आता हा आपला पराठा खरपूस भाजून झालेला आहे आणि शेंगादाणा चटणीवर तो मी सर्व केलेला आहे. आता आपल्याला त्याच्यावर थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. आता याच्यावर मी थोडंसं तूप लावून घेणार आहे. तूप लावल्यावर पराठ्याची अजूनही टेस्ट वाढली जाते. आणि तो पिझ्झा कटरने मी कट करून घेतलेला आहे सर्व बाजूनी. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही बटाटा पराठ्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हा पराठा नक्की करून बघा. मुलांना कंटाळा आला की अशा प्रकारे पराठा आपण करून द्यायचा. धन्यवाद.